नमस्कार मित्रांनो, ओम काली. आज मी तुम्हाला सांगणार आहे ग्रीस कसं भरायचं. ग्रीस जर संपलं असेल तर ते कसं भरायचं ते मी तुम्हाला आज दाखवतो. हे बघा मित्रांनो, हा आपला ग्रीसचा डबा आहे. आपण बटाटा ग्रीस वापरतो, दुसरं ग्रीस वापरायचं नाही मित्रांनो. पहिल्यांदा आपण ग्रीसच्या डब्यातील वरचं जे कवर असतं ते साईडला काढून ठेवायचं. त्यानंतर मित्रांनो, जो ग्रीसचा 50 किलोचा डबा आहे तो 1 नंबर मिक्स करून घ्यायचा व ते भरायचं ग्रीस. हे बघा अशा पद्धतीने त्यामध्ये 1 नंबर मिक्स केल्याने काय होतं, ग्रीस गन वर ओढतो. हे बघा, थोडंसं ऑइल मिक्स करायचं. ऑइल हे ओतलंच पाहिजे. का माहिती आहे का मित्रांनो, ऑइल जर नाही ओतलं तर पंप आपला ग्रीस वर ओढणार नाही. थोडंसं लागेल असं थोडंसं पातळ करायचं, लय पण पातळ नाही करायचं, कारण ग्रीस हे घट्ट असतं. थोडं पातळ करायचं आणि मग मी भरतोय त्या पद्धतीनेच हे बघा असं मित्रांनो तुम्ही भरा. ग्रीस गनला कोणताही प्रॉब्लेम येत नाही. मग आपण भरून झाल्यानंतर त्याचं वरचं जे झाकण असतं ते लावून घ्यायचं व्यवस्थित. मग आपण ग्रीसचा पंप असतो पहिल्यांदा बाहेर काढलेला असतो पंप, तो पंप ग्रीस पंपामध्ये डब्यामध्ये टाकून देऊन वायर लावून फिक्स करून टाकायची. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.